आणि आता बातमी लाडक्या बहिणींची। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन वर्षातील हप्त्याकडे लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे। आणि अशामध्येच राज्यभरातील 4000हून अधिक लाडक्या बहिणींनी या योजनेचे अर्ज माघारी घेतलेले आहेत। राज्य सरकारने योजनेच्या फेरपडताळणीच्या हालचाली सुरू केल्यात। या पार्श्वभूमीवरती भुर्दंडाच्या धास्तीमुळे श्रीमंत लाडक्या बहिणींनी अर्ज माघार घेतल्याची चर्चा सुरू झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ नको रे बाबा। योजनेतनं लाडक्या बहिणींची माघार, लाडक्या बहिणींना भुर्दंडाची धास्ती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचे राज्यात 2 कोटींपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत। आतापर्यंत डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यात जमा झालाय। आता या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याकडे बहिणींचं लक्ष लागलंय। अशातच या योजनेच्या लाभार्थी असलेल्या 4000 पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचे अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळते। या योजनेच्या निकषांचं उल्लंघन करणाऱ्यांबाबत राज्य सरकारनं फेरतपासणी करण्याच्या हालचाली सुरू केल्यानं वसुलीच्या भीतीनं लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतल्याचं कळतंय। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर नसावं, तसंच महिलांच्या घरी 4 चाकी वाहन नसावं असा निकष ठरवला गेला। पण निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं अर्ज केलेल्या महिलांना सरसकट पैसे दिले। पण आता राज्य सरकारनं निकष तपासणीचा बडगा उगारलाय। आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे। जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत। या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत। निकषात न बसतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्यांबाबतची भूमिका नेमकी काय असेल याचा खुलासा मंत्री अदिती तटकरेंनी केला। पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल। विशेष म्हणजे छगन भुजबळांनी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ सोडावा असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं। आता माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे। आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल। पण आता सरकारनंच निकषांचा मुद्दा पुढे केल्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली आहे। जनतेचे पैशाची लूट करणारं सत्तेसाठी या सरकारचा हा खरा चेहरा या निमित्तानं पुढे आलेला आहे आणि म्हणून या सरकारने याच्यातली पारदर्शकता ठेवलीच पाहिजे होती सुरुवातीलाच। आता काय पारदर्शकतेवर आला हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला। महायुती सरकार पुन्हा सत्तेत येण्यास लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरभरून मतांचा मोठा हात होता। मात्र त्यावेळी योग्य पडताळणी न करता सरसकट लाभ देण्याच्या धोरणानंतर आता निकषांचा मुद्दा पुढे केल्यानं राज्य सरकारला लाडक्या बहिणींची नाराजी सहन करावी लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।